चुप रे जा. काकांना कशाला पण काय? पण आपण पप्पांपासून असं लपवायला नको असं मला वाटतं. बघा लोकेन, आपण आता हे काकांना सांगितलं ना तर ते मला कधीच ऑप्शनला जाऊ नाही देणार. मग माझी सगळी स्वप्न आहेत ना ते स्वप्नच राहून जाणार. अनुबेन सगळं अनुबेन मला ना काकांच्या नजरेत माझ्याविषयीचा तो आनंद बघायचा आहे. त्यांना मला अभिमान वाटेल ना असं काहीतरी करायचं. तो अभिमान मला त्यांच्या डोळ्यात बघायचा आहे. अनुबेन रितेश भाई, पप्पांना तुमच्याबद्दल अभिमान आहेच आहे, पण म्हणून आपण असं लपवायचं? नाही. खोटं नाही बोलायचं. खोटं नाही अजिबात. फक्त गोष्ट थोडी उशिरा सांगायची एवढंच बस. खोटं बोलायचं नाही, खरं थोडं लेट सांगायचं बस. आणि हे जर का काकांना कळलं ना अनुबेन, तर काका माझ्याकडून फक्त ऑप्शन नाही काढून घेणार, मला आणि किंजूला भोडिया बिस्तर बांधून घराबाहेर काढेल. तुला चालेल का मी आणि किंजू बेघर झालेलं चालेल तुला? असं रस्त्यावर फिरलेलं चालेल तुला? हा अनुदी, नाही असं का बोलताय तुम्ही? आणि हीच तर रिस्क आहे. ही रिस्क घेतली तर हे होणार अनुबेन, हे होणार, हेच होणार. तुला चालणार का तेवढं फक्त सांग. रितेश भाई, असं काही होणार नाही. मग मला सांग, असं काय होणार नाही? मग आत्ताच का आलं तुझ्या डोक्यात? का आलं तुझ्या मनात आत्ताच की तुला पण वाटतं मला हे नाही जमणार? हा ठीक आहे, तुला वाटतं मला नाही जमणार ना, काकाजींना पण वाटतं मला नाही जमणार, कोणालाच वाटतं मला नाही जमणार. नाही ओके फाईन. तू छोड दे, तो नाही चाहिए अपने को. तुला जायचं ना ऑप्शनला, तू जा. ओके, मी नाही जात, मी आय विल बॅकअप. ओके फाईन. रितेश भाई असं नाहीये. रितेश भाई, आपण हे ऑप्शन जिंकावं, म्हणजे ऍक्च्युली तू हे ऑप्शन जिंकावं हे मला पण हवंय. पण मी पप्पांना शब्द दिलाय आणि मला असं वाटतं त्याचा मान राखणार. अनुबेन, मान राखणार. तुझ्या शब्दाचा आणि काकाजीचा दोघांचा बी मान राखणार. अरे उद्याच्या ऑप्शन मध्ये बघ फक्त मी काय करतो. बोला नाही रितेश भाई ऑनचे मोठं गॉनचे. उद्या कसा जादू करतो ना ते बघ. एक हिंदू उद्या फुल सेलिब्रेशनची तयारी करून ठेव. खाना वाना मस्त बीटा बेटा बना के रख. अनुबेन, तू फक्त बघ उद्या मी काय करतो. आणि एकच छोटी गोष्ट, एक रिक्वेस्ट करू, मला एक बी फोन करू नको. मला काय वाटलं मी फोन करेन, पण मला हा ऑप्शन माझ्या हिमतीवर करायचा आहे अनुबेन, प्लीज. बर, मला काय फक्त सेलिब्रेशन करायचंय आणि त्याचीच तर तयारी करतोय. हो ना पप्पा, कधी एकदा यश येतोय आणि गुड न्यूज देतो असं झालंय मला पण. येस. बरं, काही महत्वाचं काम होतं का? अरे हां, मिथिला, तिला आपण एका चांगल्या डॉक्टरला दाखवू. नाही पप्पा, आय मीन मिथिला इज फाईन. माझं लक्ष आहे तिच्या तब्येतीकडे. मग मला जरा तुमच्याशी एका महत्वाच्या पण नाजूक विषयावर बोलायचं होतं. अरे बोल ना. पिकूचू मला सांगत होता की गेले काही दिवस परी शाळेत खूप अस्वस्थ असते. हो का? पप्पा, परीच्या फ्रेंड्स आहेत ना, तर त्यांना पिकअप ड्रॉप करायला प्रत्येकीची आई असते त्यांच्याबरोबर. आणि नेमकं हे बघूनच आपल्या परीचा चेहरा पडतो. आठवण येत असेल ना तिलाही नेहाची. गेले 2 दिवस इतकी गप्प आहे ना, काल तर कारण नसताना अचानक रडायला लागली. आणि हे तू मला आत्ता सांगतेस? पण ठीक आहे, तू एक काम कर, तू नाही तर मिथिला तरी शाळेत सोडायला आणि आणायला जात जा. पप्पा, पण हे परमनंट सोल्युशन नाहीये ना. का तुम्हाला जायला जमणार नाहीये? तसं नाहीये पप्पा, पण मी मगाशीच म्हणाले होते ना की मला महत्वाच्या पण नाजूक विषयावर बोलायचं, तर तुम्ही प्लीज माझं म्हणणं ऐकून तर घ्या ना. अरे बोला नाही, तू डॉक्युमेंट रेडी राख नाही. हा, अरे હું શું તો બાંધો જ નથી. બોલો ને रितेश भाई ऑन છે.
लोकांना इकडे येऊन इज्जतचा फालुदा करून घेण्यात काय मजा वाटते कळत नाही. काय म्हणालात का? अरे हो, हॅलो. काय? नाही, मी असं म्हणत होतो की या हॉलला बीचा दरवाजा पण नाही नी. डील हारल्यानंतर तोंड लपून पळायला. मिस्टर मेहता, एक म्हण आठवली मला ऍक्च्युली, जो गरजते वो बरसते नाही. सॉरी सॉरी सॉरी, ऍक्च्युली तुमच्यासाठी एक दुसरी म्हण आहे. भौंकने वाले कुत्ते काटते नहीं. ऑल द बेस्ट मिस्टर मेहता. Ladies and gentlemen, please to be seated. प्लीज. बिडिंग प्रोसेस लवकरच सुरू होत आहे. बसून घ्या आपापल्या जागेवर प्लीज. ताई ताई शेफाली म्हणते आपण ताईच्या आवडीचं काहीतरी छान बाहेरून मागूया. अरे बाहेरून कशाला, आपण आहोत ना तिघ जण, घरीच काहीतरी करूयात. हे बघ ना, मी भाज्या पण काढून ठेवल्यात. अगं नाही, 15-20 मिनिटात येईल की, मी लगेच ऑर्डर करतो ना. अरे नाही वेळ लागणार, आपण आहोत ना तिघ जण, पटकन होईल. आणि किती मस्त फ्रेश भाजी आहे बघ ना, घरीच करूयात आपण. बरं ठीक आहे, मग भाजी घरी करूया का? ताई मी एक काम करतो, पालेभाजी तर तुला अशी आवडत नाहीच ना, आणि त्यात मेथी म्हणलं की तू अगदी तोंड घाण करतेस. मी एक काम करतो, शेफालीला म्हणतो की पत्ता कोबीची भाजी कर, छान डाळ घालून. ओके? बऱ्याच गोष्टी लक्षात येतात तुझ्या, पण आता ना माझ्या आवडीनिवडी पण बदलल्या तरी. का? मला ना पालेभाजी खरंच खूप आवडते. तिकडे एवढी फ्रेश मिळत नाही ना, आपण पालेभाजीच करूयात. हे पण तुला चालेल ना? म्हणजे तुला यशकडे जायचे, उशीर नाही ना होणार तुला? नाही ठीक आहे, वेळ पण ठीक आहे. तुला पालेभाजी आवडते ना, आता मग आपण मेथीची पालेभाजी खाऊ. ओके? ओके. शेफाली. हा सर. काय सर? शेफाली, आतून पटकन एक कात्री आणा ना. सर पण कात्री कशासाठी? याचे देठ कापायचे भाजीचे, मेथीच्या. सर भाजी ना कात्रीने नाही, मला माहितीये निवडायची असते, पण टाइम मॅनेजमेंट, थोडस मला वेळेचं नियोजन करायला लागेल. पटकन कात्री आणा ना प्लीज. ओके सर, आणते. ताट पण घेऊन या. काय झालं, तू हसतेस का? मग काय रे, ही टाइम मॅनेजमेंट वगैरे सगळी गणित ऑफिस मध्ये असतात. घरातली कामही घरच्या सारखीच करायची असतात. अगं बरोबर आहे, पण काय आता थोडासा उशीर झाला असेल ना, तर मग ही अशी पटकन भाजी. एक मिनिट, कात्रीने कोणी भाजी कापली होती का? शेफाली काय तू पण, तू तरी सांगायचंस ना त्याला. तो हो म्हणाला आणि त्याला तू पण हो म्हणालीस का? नाही ते मी सांगतच होते, पण काय, हे बघ ही भाजी आहे ना, ही अशी निवडायची असते. हा घे आता तू निवड, कशी मस्त फॅन्टॅस्टिक भाजी होईल बघ. मी हा द्या, मी पण निवडतो. तिकडे ऑप्शन मध्ये काय चाललंय कोण जाणे. त्या माथे फिरू मेहताने आता काही गडबड नाही केली ना, म्हणजे मिळवलं. नेहा, तूच प्रोटेक्ट कर बाबा आता यशला. हा शानपण त्याला कोणी करायला सांगितलं? पप्पा, मीच रितेश भाईंना जायला सांगितलं. अगं तुला मला सांगावं पण वाटलं नाही का, विचारावं असं वाटलं नाही का की मी रितेशला पाठवते म्हणून? हा, तू एवढी मोठी झालीस, डिसिजन घ्यायला परस्पर का बापने अक्कल नाही? तसं नाहीये पप्पा, मला काय वाटलं की मी गेले काय का रितेश भाई गेले काय. ऑप्शनच जिंकायचं आहे ना, आणि ते आपण मेहताच जिंकू. मला खात्री आहे पप्पा, रितेश भाई खरंच खूप मेहनत करतायत. त्यांना हे ऑप्शन जिंकायचंच आहे.
त्यांना तुमच्या नजरेत स्वतःला प्रूव्ह करायचंय पप्पा, म्हणून ते हे सगळं करताय. अरे पण त्यासाठी एवढं मोठं ऑप्शन दावणी लावायचं? आजचा दिवस किती महत्वाचा आहे हे मी तुला सांगितलं होतं की नाही? होतं की नाही? हो ना काकाजी, मित्र ठाकूरजींसमोर आहे ना मावा पेड्याचा प्रसाद पण ठेवलाय आणि सांगितलंय की यांना जिंकू दे. तुम्ही बघा, ते ना ही बातमी घेऊन येतच असणार आहेत. कसली डोंबल्याची बातमी कंजल? हा अगं लँडची प्राइस डबल टिबल करून ठेवली त्यांनी. अरे तोंड आहे म्हणून बोलत सुटायचं का आपलं? घरी तर वायफळ बडबड करतच असतो, तिथे आकडे बोलतोय. अरे कशावर किती शून्य लावायचे, कधी लावायचे याची शून्य अक्कल आहे त्याला. त्याने जो घोळ घालून ठेवलाय ना, आता आपण जिंकलो तरी हारल्यासारखंच आहे. म्हणजे तुम्हाला वाटतं ना ते जिंकून येतील? कपाळ माझं. तो एक शहाणा आणि तू एक नगास नग आहात. अगदी ऑप्शनला गेला की फाफडा जिलबी घ्यायला गेला हेच कळत नाहीये. नुसता मेहता नाव असून उपयोग नाही. बिझनेस अंगात असावा लागतो, रक्तात असावा लागतो. लोकांचे मला फोन यायला लागले. कळतंय का तुला? अनु, तुला तरी कळतंय का? हो पप्पा, आय एम सॉरी. ऑप्शन जिंकेन म्हणून तुम्हाला शब्द दिला होतास, पण मी हारतोय. माझ्या घरातली माणसं मला हरवतायत. लक्षात येत आहे ना? आणि एक गोष्ट लक्षात ठेव आयुष्यभर, हा अनुभव लक्षात ठेव आयुष्यभर. क्या माझी मस्करी करतो? हा समजला काय तू? ये चौधरी उरीत तेस मेहता छू. हा समजा ना, वाट लावून टाकेल वाट. सॉरी सॉरी, मी घाबरलो. हा खरंच, पण माझ्यावर आवाज चढवून काय होणार आहे मिस्टर मेहता? जिकडे चढवायचा तिकडे आवाज चढवा ना, मग वाट कोणाची लागेल ते कळेलच. लेडीज अँड जेंटलमेन, प्लीज आपापल्या जागेवर बसून घ्या. एक्सक्यूज मी. $180 करोड. $180 करोड 70,000. $250 करोड. $250 करोड. आता मी काय बी बोललो तर काका माझी खांडवी करतील, आणि नाही बोललो तर खमण मेलो. हा मिस्टर मेहता, प्लीज कोट युअर प्राइस प्लीज. थोड़ा पानी मिलेगा, हो सके तो ठंडा. $250 करोड 1, $250 करोड 2, सर ऑप्शनचा विचार करताय का? अर्थात शेफाली, इतकं महत्वाचं डील आहे, महत्वाचं ऑप्शन आहे. यश तिकडे एकटा आहे आणि मी इथे काय करतोय? मेथ्या निवडतोय. पण सर
इतका महत्वाचा दिवस असताना तुम्ही थांबलातच का? अहो शेफाली, मग मी काय करायला हवं होतं? मगाशी तुम्ही म्हणालात ना की तुम्ही ऑफिसला नाही जाणार, ते ऐकून मलाच आश्चर्य वाटलं. पण ताई असताना मी तरी तुम्हाला काय बोलणार ना. काय करायला पाहिजे होतं मी, मला सांगा तुम्ही. ताई आणि तुम्हाला असं सोडून द्यायचं का? तुमच्या आणि ताईमध्ये परवा काय झालं आपल्या लक्षात आहे ना? पनीर कोफ्त्यावरनं तुमच्या दोघींमध्ये जे काही झाले गैरसमज वगैरे, आणि असं असताना परत मी काय करायचं? तुम्हाला इथे ताईच्या तोंडी द्यायचं आणि निघून जायचं. परत काहीतरी झालं तर? आधीच ताईवरती इम्प्रेशन पाडता पाडता नाकी नव्हतं. सॉरी सर, माझ्यामुळे उगाच तुम्हाला थांबावं लागतंय. तुम्ही कशाला सॉरी म्हणताय? तुमच्यामुळे काही घडलेलं नाही. नाही सर, तरी पण सॉरी. अरे परत तेच म्हणतो ना, तुमच्यामुळे काही झालं नाहीये. प्रोफेशनल आणि पर्सनल गोष्टी वेगळ्या ठेवता आल्या पाहिजेत, हे शिकलोय मी आता. कानाला खडा लावलाय. सर काय? तुम्ही यश सरांना फोन करून पहा ना. आणि काय? नाही म्हणजे तिकडे काय चाललंय हेही तुम्हाला कळेल आणि तुम्हाला जरा रिलॅक्स पण वाटेल. अहो कळेल ते वेगळी गोष्ट. समजा तो मला म्हणाला तू कुठे पोहोचला असतं, मी काय सांगू? सर जे आहे ते सांगा ना. काही काय? सर यश सर जरी तुमचे बॉस असले ना, तरी आधी तुमचे मित्र आहेत. तुम्ही तुमच्या फॅमिलीसाठी थांबला होता हे जर त्यांना सांगितलं तर ते समजून घेतील तुम्हाला. बरं, जर तुम्ही त्यांना कॉल केला ना तर त्यांना खूप बरं वाटेल. तुम्ही जरी त्यांच्या सोबत नसला तरी ऍटलिस्ट फोनवरून त्यांच्याकडून अपडेट्स घेताय हे खूप छान वाटेल त्यांना. सर तुम्ही करा फोन. हे घ्या, तुम्ही फोन करा. म्हणजे आतापर्यंत ऑप्शन संपत आलं असेल ना, मग यश सर डील जिंकल्यावर नक्कीच सगळ्यात आधी पॅलेसवर जातील परी आणि आजोबांना भेटायला. नाही बरोबर आहे, पण मग इथे ताई. मला माहितीये ताई बाहेर आला ना तर यांना जाऊच देणार नाही, आणि हे माझ्या काळजीपोटी थांबले तिथे. तुम्ही ताईचं टेन्शन घेऊ नका, मी सांभाळते सगळं. मी सांगते त्यांना काहीतरी. मी जाऊ का नक्की पॅलेसवर? हो तुम्ही जा. इथे काही लागलं तर तुम्ही मला फोन करा. आणि मी करेन, तुम्ही निघा. हा ठीक आहे. शेफाली थँक्यू सो मच. घ्या पटकन घ्या. समीर, ताई समीर काय ग? समीर कुठे आहे? ते बाहेर गेलेत. काय आणायला पाठवलंस तू त्याला सकाळी सकाळी? नाही ते मी नाही पाठवलं. मग त्यांना ना कॉल आला होता, सो ते म्हणाले एक महत्वाचा कॉल आहे आणि त्यांना जावंच लागणार. मी थांबा थांबा म्हणाले तरी थांबले नाही. मग मी भाजीचं बघते म्हटलं तर ते. नेहा अशी का बघत होती माझ्याकडे? आर पार. तिच्या नजरेत ना प्रेम, ना आपुलकी, ना ओळख. नेहाच होती ना ती, माझी नेहा. अशी सोनूच आहे, काय गरज होती एवढं महाग? माझ्या बायकोसाठी गिफ्ट आहे. एवढं महाग? ऑफकोर्स गरज होती. नेहा गप बस, काही बोल नकोस. ओके. आधी ना मला परीची खूप भीती वाटायची, पण आता मला माहितीये मी असेल नसेल ना तिच्या सोबत तरी तू असशील.
तरी परीला आईच्या काळजीने, आईच्या मायेने शिकवते. म्हणजे मी तिला तसं वॉर्न केलं होतं आधीच. काय ग, हो ना? शांत. रेवती, ते जरा मला तुझ्याशी बोलायचं होतं. येतेस माझ्या बरोबर? हो येते. एक्सक्यूज मी पप्पा. आलेच. ये. हे परी इकडे. फ्रेंड आल्यानंतर सरप्राईजचा काय प्लॅन आहे? मी डान्स करणार आहे. तू तिथे दाराच्या बाहेर आला. आजोबा, परी 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 रेडी रेडी. यश आला, यश आला, यश आला. रेडी रेडी, एकदम रेडी. परी परी ऑल द बेस्ट. पटकन. छान होत आहे. हा, तसं छानच कर. आणि अजिबात घाबरू नकोस, तुला सगळं छान येतंय. येस येस. फ्रेंड, तुझ्यासाठी सरप्राईज आहे. तू काहीच बोलायचं नाही. ओके ओके. स्टार्ट. हा स्टार्ट. कम ऑन परी. येस येस परी. वा. परी राउंड. हा. वा 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 वा. परीसाठी एकदा जोरदार टाळ्या. फ्रेंड, काँग्रेस. तू जिंकून आला म्हणून तुला दिलेलं सरप्राईज कसं वाटलं? खूप छान. काय हे यश? अरे परफॉर्मन्स आवडला ना, मग इतके थंडपणे काय सांगतोयस? हे असं कौतुक करतात का कोणी? अरे तिला छानपैकी उचलून घ्यायचं, तिचे पापे घ्यायचे, टाळ्या वाजवायच्या. काय हे असं बोलायचं खूप छान? 2च शब्दामध्ये कौतुक संपलं. अरे ह्या परफॉर्मन्स साठी तिने किती मेहनत घेतली होती माहितीये का तुला? फ्रेंड, मी डान्स करता करता एक स्टेप चुकली. तुला कळलं नाही ना? नाही ग. मला रेवती टीचरांनी सांगितले की आपण चुकलो तरी दाखवायचं नाही. आपल्याला माहिती आपण चुकलोय, पण बघण्याला तरी माहिती की आपण चुकलोय. आपण न थांबता डान्स सुरू ठेवायचा. मी तसंच केलं. अरे आम्हालाही द्या ना उकडीचे मोदक. समीर, तू किती खाणार? मी काय, मी यश बरोबर मी पण खाईन पोटभर. काय यश? यश, एक तरी घे ना मोदक. हा, नकोय मला सांगितलं ना. काय झालंय? तू असं गप्प का आहेस? डील हरलोय आपण. काय? तू काय बोलतोयस? यश, तू मस्करी करत नाहीयेस ना? हे डील किती महत्वाचं आहे तुला माहिती आहे ते. नाही आजोबा, तुम्ही म्हणताय ना ते बरोबर आहे. यश आपल्या सगळ्यांची थट्टा करतोय. हा हो बरोबर आहे, थट्टाच करतोय. मला आत्ता आठवलं.
तुम्हाला मागच्या वेळेस आठवतं का त्यांनी काय केलं होतं? असंच कुठलं तरी डील तो जिंकून आला, पण आपल्याला आल्यावर काय सांगितलं की आपण डील हरलोय आणि नंतर म्हणाला की सगळ्यांसाठी सरप्राईज आहे, आपण डील जिंकलोय. बरोबर की नाही यश? हे यश, पण आता हा खेळ खेळायची ही वेळ नाही. ओके, तू काय परी एवढा लहान आहेस काय असं खेळ खेळायला? मी कुठलीही मस्करी करत नाहीये. आपल्याकडून हे जर डील गेलंय तर मग ती जमीन जिंकली कोणी? तो कालचा माणूस जयंतीबाई बेता. हो, मला वाटलंच होतं हा माणूस जमीन मिळवण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतो. आयुष्यभर त्यांनी हेच केलं. काहीतरी काळ बरे करून त्यांनी ही जमीन हडपली आहे. यश, मी तुला सांगत होतो ऑक्शनची वाट पाहू नकोस. मी माझ्या लेवलला कोणाशी तरी बोलून सुनबाईसाठी ही जमीन मिळवतो. बघितलंस काय झालं ते? आजोबा तुम्ही थोडं शांत व्हा. अरे कालपर्यंत मी शांतच होतो रे, पण मला आज त्या जयंतीबाईशी बोलायलाच हवं. तो म्हणेल त्या किमतीला मी ही जमीन विकत घेईन, पण मला ती जमीन हवी. आजोबा. समीर, चॉपर तयार ठेवायला सांग. या जयंतीबाईंनी काही गडबड केली असेल ना? जयंतीबाईंनी काही गडबड केलेली नाहीये. अरे पण मग मला त्याच्यासमोर बोलू तरी त्यांचा दे. काही संबंधच नाही, तर कशाला उगाच? तू ओरडतोय का? आजोबा काय म्हणतात एकदा ऐकून तरी घे. सांगितलं कळत नाही का रे समीर? मी सांगतो ना, जयंतीबाईने काही गडबड केली नाही तर नाही केली. तू बघितलंस ना काल यश कसा वागला सगळ्यांशी? मी तुला खरंच सांगते, आमचं यश ना असं खरंच कधीच नव्हतं. चांगला आहे ग तो, खरंच चांगला आहे. खचात चाललाय ना म्हणून असा विक्षिप्तपणे वागतो. खर तर नेहाचं जाणं त्याने अजून एक्सेप्ट नाही केलेलं. तिच्या दुःखातून बाहेरच पडला नाहीये यश. ती नेहाच असते सतत त्याच्या मनात. मी काय करू मला ना कळतच नाही. मुलासारखं मानते ग मी त्याला, तसंच वाढवलंय आणि इतकी काळजी वाटते ना मला त्याची. काय करू मी? मला समजतंय मॅम, तुम्ही अजिबात त्रास नका करून घेऊ. हा, तुम्ही शांत व्हा बरं आधी. हा बरं, मला सांगा या सगळ्यामध्ये मी तुमची काही हेल्प करू शकते का? तुला आठवडाभर इथे येऊन राहावं लागेल रेवती. मग तू असलीस की माझी परी किती आनंदात असते, तुझ्याशी मनातलं सगळं बोलते. तू काळजी घेतेस की नाही तिची? हा, तशी तू इथे राहिलीस ना की आठवडाभर तिची काळजी घेऊ शकशील. प्लीज प्लीज रेवती, प्लीज तू. आणि अजून एक टास्क आहे. तू जितके दिवस इथे आहेस तितके दिवस यशच्या मनात नेहाचा विचारही यायला नको. म्हणजे आमचा यश नेहाचा सतत विचार करत राहतो ना, मग तो जागरण करतो आणि मग दुसऱ्या दिवशी चिडचिड होते त्याची, राग करतो तो. प्लीज तू त्याच्यासाठी मला मदत कर तू, प्लीज. सॉरी, म्हणजे मी तुम्हाला असं मध्ये कट केलं, पण मला हे असं नाही येता येणार. म्हणजे मला एकदा माझ्या आईला विचारावं लागेल. ऑफकोर्स, आठवडाभर घराबाहेर राहायचं म्हटल्यानंतर आईला विचारावं लागेल. राईट, विचार. हा, विचार. रेवती, माझ्या घरच्या प्रॉब्लेम मध्ये मी तुला एक गोष्ट दाखवायचीच विसरले. थांब हा, थांब. हे बघ, हे ना काही लोकेशनचे फोटोग्राफ्स. ते तुला तुझ्या डान्स अकॅडमीसाठी जागा हवी होती. हो, शोधतेस ना तू? येस येस, एक्झॅक्टली. तर मला यातल्या काही 2-3 जागा आवडल्या होत्या, सो आय थॉट. તું ઠીક છે ને મમ્મી? હાલો દીકરા, હું ઠીક છું.
हे काय तू एवढी मोठी बिझनेस वुमन आहे हा आणि एका इंजेक्शनला घाबरते लोकांना कळेल तर हसेल तुझ्यावर असू दे पण मला खूप भीती वाटते. मी कोणाला इंजेक्शन देऊ शकत नाही आणि कोणाला इंजेक्शन देताना बघू पण शकत नाही. का कोणाच ठोका मला इंजेक्शनची खूप भीती वाटते मम्मी. असं वाटतं आत खोल कुठेतरी मलाच दुखतंय. ते गए साल पहिले ते घडलं ना मम्मी आपण ठरवलं ना या विषयावर आपण काही बोलायचं नाही. चल अजून 2 राऊंड करायचे. ना ना थाकी गई हवे मम्मी 2 राऊंड चल ना. गुड गर्ल आहेस ना मारी सासू. अनुबेन શું થયું? સાચું કોણ આલો હતો બહાર? अरे तो रिपोर्टर होता. मग मला का नाही सांगितलं? ॲरोगन्स एवढा ॲरोगंट होता तो अनुबेन. मोठमोठ्यानं ओरडत होता. हे बघ तू अशा लोकांना न भेटलेलं बरं. असे मोठमोठ्याने ओरडू कसे शकतात? ते असे कसे वागू शकतात? अनुबेन इथे असंच असतं. इथे कोण कधी का कशाला कोणावर उद्धटपणा करेल काही सांगता येत नाही. इथे असंच आहे. हे बघ अशा माणसांपासून आपण लांब राहायचं बस. आणि हे ब्रेसलेट हे एवढं महाग ब्रेसलेट त्या रिपोर्टरचं होतं. हे एवढं महाग ब्रेसलेट त्या रिपोर्टरचं होतं. हिने पकडलं वाटतं. आता खोटा बोलून काय उपयोग नाही. काय विचारते रितेश भाई मी? हे एवढं महाग ब्रेसलेट त्या रिपोर्टरचं होतं का? ते रिपोर्टर नव्हता तो. मग कोण होता? यशवर्धन चौधरी. यशवर्धन चौधरी. तो बिझनेसमॅन का? यस. पण मग तुम्हाला खोटं का सांगितलं? अरे हा यशवर्धन चौधरी तो जगन्नाथ चौधरीचा पोताच आहे ना. जगन्नाथ चौधरी म्हणजे काकाचा रायवल नंबर 1. 1 नंबरचा रायवल. या जगन्नाथ चौधरीने काकांना हमेशा कॉम्पिटिशन हमेशा हरावी. अख्ख्या बिझनेस वर्ल्ड मध्ये काका आणि जगन्नाथ चौधरीची रायवली सगळ्यांना माहिती आहे. पुढच्या काही मीटिंग्स किंवा पुढची कामं महत्वाची आहेत ना आणि आम्हाला त्याची कल्पना आहे. ओके या भेटू. चला यशवर्धन कामाला लागूया. आजच्या मीटिंग्स लाईंड अप आहेत. अरोरा भेटतात आपल्याला. दिवस सगळं ऑक्युपाइड आहे. निघूया. तुझा मी येत नाहीये. ओके मी निघ. समीर मला थोडं बोलायचंय तुझ्याशी. अरे बोलायचंय काय आता? काम महत्वाचं आहे ना. अरोरा भेटतायत. हो पण मला थोडं महत्वाचं बोलायचंय. कामही महत्वाचं आहे यश. आणि काम केलं पाहिजे. सो मी निघतो आता. परत ट्रॅफिक लागलं तर पंचायत होईल. शिवाय मला अजून एक महत्वाचं काम म्हणजे फॅमिलीला वेळ द्यायचा आहे. शेफाली आहे, माझी बहीण आली आहे. मी निघतो. समीर मुद्दाम करतोस नाही सगळं? अरे मी का मुद्दाम करेन? काम महत्वाचं आहे मला तू शिकवलंयस ना. ऑप्शन तर आपल्या हातातून गेलंच आहे. नेहाच्या आठवणीत आपण फक्त एक गोष्ट करणार होतो ती पूर्ण नाही झालीये. मी ऑलमोस्ट जिंकलो होतो. मी जो जागेचा भाव डबल केला ना तेव्हा घाम फुटला होता त्या मेहताला. ऐन वेळी तिथे. ऐन वेळेला असं काय घडलं यश? मान्य कर ना यश. मान्य कर. तयारी कमी पडली. आपण हरलोय हे मान्य कर. सगळ्यांना माहितीये तू एक सक्सेसफुल बिझनेसमन आहेस. इथून पुढेही राहशील. पण ठीक आहे एक ऑप्शन तुझ्या हातातून गेलं हे आता एक्सेप्ट कर. काय कारण देतोस तू? मी भाव डबल केला होता त्याला घाम फुटला होता आणि ऐन वेळेला असं काय घडलं? कुणामुळे घडलं हे? नेहामुळे. नेहामुळे समीर.